डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ब्रिज कोर्स ऑफ क्लास 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू सी कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट 5. टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे मत, दृष्टिकोन यांच्याविषयी बोलणे किंवा तसेच युक्तिवाद सादर करणे. या कार्यक्षमते संदर्भात किंवा अध्ययन निष्पत्ती संदर्भात ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपण पाहणार आहोत. वी विल सी द इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स इन द बिगिनिंग. सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, लिसन द इन्स्ट्रक्शन्स ऑफ टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. शिक्षकाने दिलेल्या सूचना ऐका आणि त्यानुसार कृती करा. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, पुढची सूचना आहे, रीड द गिवन इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचा. अँड द लास्ट इन्स्ट्रक्शन, शेवटची सूचना आहे, गिव युअर ओपिनियन अबाउट वीकेंड्स ऑफ टू फ्रेंड्स. दोन मित्रांच्या सुट्टीविषयी, सुट्टीच्या कालावधीविषयी तुम्हाला 2 उतारे पुढे दिलेले आहेत, त्याविषयी तुमचे मत द्या किंवा तुमचे मत सांगा. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटी आता आपण पाहूया. द ट्रान्स्क्रिप्ट ऑफ 2 weekends ऑफ 2 friends आर गिव्हन बिलो. यू रीड देम केअरफुली. खाली 2 मित्रांच्या सुट्टीच्या कालावधीविषयी उतारे दिलेले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. यू कॅन आयदर रीड ऑर लिसन देम केअरफुली. तुम्ही एकतर त्याचं वाचन किंवा काळजीपूर्वक श्रवण करू शकता. नाव आय रीड द ट्रान्स्क्रिप्ट ऑफ अद्विका. अद्विकाविषयी दिलेला उतारा मी या ठिकाणी वाचतो. यू लिसन मी केअरफुली. हॅलो गाईज, आय एम अद्विका. I live in a small village, Adgaon. Friends, I am very excited. Now I read the transcript of Advika. अद्विका विषयी दिलेला उतारा मी या ठिकाणी वाचत आहे. यू लिसन मी केअरफुली. तुम्ही तो काळजीपूर्वक ऐका. हॅलो गाईज, आय एम अद्विका. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज अडगाव. फ्रेंड्स, आय एम व्हेरी एक्सायटेड to tell you about my weekend. We celebrated birthday of my grandmother. My grandmother is my very close friend. We went to forest to watch different flowers, lakes, birds and animals. It was really amazing. My grandmother gave me a book which is based on the beauty of and importance of forest. Now I read the next transcript of उत्कर्ष. आता मी यानंतर उत्कर्षविषयी दिलेला उतारा वाचत आहे. यू लिसन मी केअरफुली. तुम्ही तो काळजीपूर्वक ऐका. हॅलो फ्रेंड्स, आय एम उत्कर्ष. आय लिव्ह इन अ मेट्रोपॉलिटन सिटी. इट वॉज नाईस. आय प्लेड चेस विथ माय सिस्टर. We watched a movie. It was lockdown time. It was so strict, so we could not go outside to mall to buy clothes, books and food items. I phoned to my friends to send me copies of good books for reading. They sent me books in PDF form. I read one book. Now you read these 2 transcripts व्हेरी केअरफुली अगेन. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक हे दोन्ही उतारे वाचा. अँड आफ्टर रीडिंग these two transcripts,
of weekends of two friends, you answer the following questions, or you can write the answers of those questions in your notebook. या दोन मित्रांच्या विकेंडविषयी दिलेल्या या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देणे अपेक्षित आहे, किंवा तुम्ही या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये देखील लिहू शकता. म्हणजेच या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट, पहिला प्रश्न असा आहे की हुज वीकेंड इज मोर जॉयफुल अँड व्हाय. यू टेल मी युअर ओपिनियन अबाउट धिस क्वेश्चन. अद्विका आणि उत्कर्ष यांच्यापैकी कोणाची सुट्टी ही अधिक आनंददायी होती किंवा सुखाची होती आणि का होती, याविषयी आपली मते सांगा. यू थिंक अबाउट इट अँड राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. याविषयी विचार करा आणि आपल्या वहीमध्ये तुमचे मत लिहा. सेकंड क्वेश्चन, डू यू थिंक इट इज अमेझिंग दॅट Advika celebrated the birthday of her grandmother in weekend. Why? अद्विकाने तिच्या आजीचा वाढदिवस सुट्टीच्या दिवशी साजरा केला. ही गोष्ट आश्चर्यकारक आहे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर का वाटतं? जर तसं वाटत नसेल तर का वाटत नाही? थिंक अबाउट दिस क्वेश्चन अँड राईट द आन्सर इन युअर नोटबुक. या प्रश्नाविषयी विचार करा आणि आपल्या वहीमध्ये त्याचं उत्तर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक इट इज राईट दॅट उत्कर्ष स्पेंट हिज टाईम विथ हिज सिस्टर अँड रीडिंग बुक विथाऊट गोईंग आउटसाइड इन लॉकडाऊन टाईम इन द वीकेंड? व्हाय? लॉकडाऊन काळामध्ये उत्कर्षने आपला वेळ आपल्या बहिणीबरोबर आणि पुस्तकं वाचण्यामध्ये घराबाहेर न पडता व्यतीत केला आणि अशा पद्धतीने आपल्या सुट्टीचा आनंद घेतला. ही गोष्ट बरोबर आहे, योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? जर वाटत असेल तर का योग्य आहे असं वाटतं? जर वाटत नसेल तर हे योग्य नाही असं का वाटतं? यू थिंक अबाउट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराविषयी विचार करा अँड राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द डेमो और सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. If you answer the following questions sincerely, you will make the transcript of your last birthday. जर खालील प्रश्नांची उत्तरे अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही दिली तर तुम्ही साजरा केलेल्या वाढदिवसाचा उतारा तयार होईल. Answer the questions. First question, tell me, why do you celebrate your birthday? तुम्ही तुमचा वाढदिवस का साजरा करता? The answers may be different. Somebody can say he or she is very happy on that day, or somebody can answer I get new clothes on that day. Somebody can answer I get the gifts or presents from my friends, relatives, neighbors, etc. Next question, where did you celebrate your last birthday? तुमचा वाढदिवस तुम्ही कोणत्या ठिकाणी साजरा केला? You think about the answers of these questions. या प्रश्नांच्या उत्तराविषयी विचार करा. Who were present on that occasion? तुम्ही वाढदिवस साजरा केला तेव्हा कोण कोण उपस्थित होते? What did you do at that time? त्यावेळी तुम्ही काय केलं? Did you cut cake? तुम्ही केक कापला का?
डिड यू ब्रिंग स्वीट्स, मिठाई आणली का? डिड यू प्ले एनी गेम, तुम्ही काही खेळ खेळलात का? हाऊ डिड यू सेलिब्रेट युअर बर्थडे, कशा पद्धतीने तुमचा वाढदिवस तुम्ही साजरा केला? यू आस्क दीज क्वेश्चन्स टू युअर सेल्फ, फाइंड युअर ओन आन्सर्स, राईट दोज आन्सर्स इन द फॉर्म ऑफ अ पॅरेग्राफ. तुम्ही हे सर्व प्रश्न स्वतःला विचारा, त्याची उत्तरे परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये लिहा. दॅट विल बी द ट्रान्स्क्रिप्ट ऑफ युअर लास्ट बर्थडे. तो तुमचा तुम्ही साजरा केलेल्या वाढदिवसाचा उतारा असेल. आय हॅव आस्क्ड यू 3 क्वेश्चन्स, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत. अँड यू मस्ट आन्सर दिस 3 क्वेश्चन्स. तुम्ही याचा सराव केला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. यू राईट द आन्सर्स ऑफ दिस 3 क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आणि या तिन्ही प्रश्नांच्या उत्तराचा सराव केल्यानंतर या प्रश्नाची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा. इन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी सेक्शन यू राईट ॲन एसे ऑन द टॉपिक ऑफ माय एक्सपिरियन्स इन बोरिंग टाईम ऑफ कोविड-19. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही माय एक्सपिरियन्स इन बोरिंग टाईम ऑफ कोविड-19 म्हणजे कोविड-19 म्हणजेच कोरोना कालावधीमध्ये कोरोनाचा कंटाळवाणा कालावधीबाबत तुमचा अनुभव काय आहे? बिफोर रायटिंग द एसे ऑन दिस टॉपिक यू ट्राय टू मेक स्मॉल क्वेश्चन्स. हा एसे लिहिण्यापूर्वी तुम्ही छोटे छोटे प्रश्न तयार करा. देन थिंक अबाउट युअर एक्सपिरियन्स. आणि नंतर तुम्हाला आलेला जो अनुभव आहे त्याविषयी विचार करा. अँड आफ्टर दॅट यू राईट युअर एसे. त्यानंतर तुम्ही तुमचा एसे लिहा. इन लर्निंग ॲक्टिव्हिटी यू लिसन्ड द ट्रान्स्क्रिप्ट ऑफ 2 वीकेंड्स ऑफ 2 फ्रेंड्स. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये 2 मित्रांच्या सुट्टीविषयीच्या उतार्याचे तुम्ही काळजीपूर्वक श्रवण केले आहे. दोन्ही उतारे काळजीपूर्वक ऐकले आहेत. यू हॅव थॉट अबाउट द 3 क्वेश्चन्स आय आस्क्ड यू अबाउट दोज ट्रान्स्क्रिप्ट्स. त्या उत्तराविषयी मी विचारलेल्या 3 प्रश्नांविषयी देखील आपण विचार केला आहे. नाव यू मस्ट आन्सर the question, did you like the weekend experiences of Advika or Utkarsh? Why? अद्विका आणि उत्कर्ष यांचा सुट्टीविषयीचा अनुभव तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर का आवडला? Why did you like the weekend experiences of Advika or Utkarsh? आणि जर तुम्हाला हा अनुभव आवडला नसेल, वाय डिडंट यू लाईक इट, तो तुम्हाला का आवडला नाही? यू मस्ट आन्सर दिस क्वेश्चन्स अँड राईट द आन्सर्स इन युअर नोटबुक. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहिली पाहिजेत. अँड इफ यू हॅव डन ऑल दिस ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही केल्या असतील तर यू कॅन आन्सर द क्वेश्चन लाईक हाऊ डिड यू सेलिब्रेट लास्ट इंडिपेंडन्स डे. तुम्ही मागील वर्षी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी सहजपणे देऊ शकता. इन धिस वे यू विल लर्न टू गिव युअर ओपिनियन अबाउट एनी इव्हेंट. कोणत्याही प्रसंगाविषयी किंवा घटनेविषयी तुम्ही आपले मत व्यक्त करू शकता. यू कॅन नरेट एनी पास्ट इव्हेंट. भूतकाळातील कोणत्याही घटनेचे वर्णन तुम्ही करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.